सध्याचं राज्यातील महायुतीचं सरकार सत्तेत येण्यासाठी जर कोणती प्रमुख गोष्ट फायद्याची ठरली असेल तर ती होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेनं खरी सगळीच राजकीय समीकरणं बदलली। अजितदादा असोत वा शिंदे फडणवीस या तिन्ही नेत्यांना दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या प्रतिमेसाठी आणि हे सरकार स्थापन करण्यासाठी या योजनेचा फार मोठा फायदा झाला। ही योजना सुरू असेपर्यंत तरी राज्यातील महिलांचा वरदहस्त हा त्यांच्यावर राहील याची या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच हे सरकार लाडक्या बहिणींना कायमच खुश ठेवण्याच्या प्रयत्नात असतं। पण लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का, किंवा 1500 वरून ही रक्कम 2100 होणार आहे की नाही, किंवा पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांचं काय सुरू आहे नेमकं, हे असे अनेक प्रश्न सातत्यानं या योजनेविषयी गेल्या काही काळापासून निर्माण होत आहेत। आज मुख्यमंत्री आणि नवनिर्वाचित अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना याच विषयीच्या सगळ्या शंकांचं बऱ्यापैकी निरसन केलंय। नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मिळालंय आणि त्यांनी काय नेमकी घोषणा केली आहे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। राज्याचे लाडके अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा पहिलाच अर्थसंकल्प आज सादर झालाय। राज्याचे मुख्यमंत्री आणि नवनिर्वाचित नवनियुक्त अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। विधिमंडळामध्ये हा अर्थसंकल्प थोड्याच वेळापूर्वी सादर झाला। आजचा अर्थसंकल्प मांडताना माझं मन अत्यंत जड झालंय आणि सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले अजित पवार आज आपल्यात नाहीत याची खंत वाटते, असं फडणवीस म्हणाले। अजित पवारांनी तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प मांडला होता। त्यांच्या करड्या शिस्तीमुळे कठीण काळातही राज्याच्या अर्थव्यवस्थेची घडी आहे ती नीट राहिली, असं म्हणत प्रथम मुख्यमंत्र्यांनी दादांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली। शिवाय दादांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय, दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ गतिमान नागरी सेवा पुरस्काराची घोषणा या सगळ्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करतानाच या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला। तसंच आजचा अर्थसंकल्प सुद्धा आपण अजित पवारांच्या स्मृतींना अर्पण करतोय, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली। या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणाला सुरुवात करताना अनेक विविध गोष्टींचा समावेश झाला। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रगतिशील, शाश्वत आणि सर्वसमावेशक सुशासन या 4 स्तंभांवर यंदाचा अर्थसंकल्प आधारित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। 16 उपक्षेत्रांचा समावेश या अर्थसंकल्पामध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली। शेतकऱ्यांविषयी किंवा विमानतळांविषयी किंवा इतरही अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधांविषयी जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या, त्यानंतर मुद्दा आला तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा। अत्यंत बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा लाडकी बहिणीच्या हफ्त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली आहे ते पाहूयात। तर देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना ही पुढील आर्थिक वर्षातही अशीच सुरू राहणार आहे हे पहिल्यांदा स्पष्ट केलं आणि त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये आवश्यक ती भरीव तरतूद सुद्धा करण्यात आली आहे हे सुद्धा फडणवीसांनी सांगून टाकलं। मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करतानाच मग तिथल्या विरोधकांनी लगेचच महायुती सरकारला घेतलं आणि विचारलं की 1500 रुपयांवरून हा हफ्ता आता 2100 रुपये कधी करणार आहे, त्याबाबत दिलेल्या आश्वासनाचं सरकार काय करतंय। तर त्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय आणि अगदी स्पष्ट उत्तर दिलंय। काळजी करू नका, तुमच्या मनातली गोष्ट आम्हीच पूर्ण करणार आहे। वेळ आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, फक्त तुम्ही कोर्टात जाऊ नका, असं फडणवीस म्हणाले। आता देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांमध्ये ही नेमकी काय शाब्दिक बाचाबाची झाली आणि देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहिणी संदर्भात काय घोषणा केलेली आहे तेच पाहूयात। लगेच हा व्हिडिओ पहिल्यांदा सभागृहातला पाहूयात आणि मग पुढे बोलू। तर 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। काळजी करू नका, तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे।
फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका. यात तुम्ही पाहिलं असेल की राज्यामध्ये सध्याच्या घडीला 37 लाख लखपती दीदी आहेत आणि आणखी 25 लाख बहिणींना लखपती करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे असं सुद्धा फडणवीसांनी सांगितलं. शिवाय 2100 रुपये हे योग्य वेळी आपण करू आणि या योजनेसाठीची भरीव तरतूद सुद्धा आता अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे अशा पद्धतीची सुद्धा घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आणि ही योजना सुरूच राहणार असल्याचं सुद्धा सांगितलं. आता मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणेच ही योजना ही बंद करून आत्ताच्या या महायुती सरकारला चालणार नाही, कारण हे सरकार निवडून येण्यामागं या योजनेचा फार मोठा वाटा आहे. हा अत्यंत पहिला मुद्दा. महिलांचा या सरकारला आशीर्वाद आहे तो याच योजनेमुळे आहे. त्यामुळे ही योजना ही या सरकारसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती योजना बंद करून सरकार कुठल्याही पद्धतीनं महिलांची नाराजी इथं ओढवून घेणार नाही. पण इतकंही खरं आहे की या योजनेमुळे काहीसा भार हा इतर विभागांवर पडतो आणि इतर विभागांचे निधी हे या योजनेसाठी वळवले जातात अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा आणि त्या संदर्भातल्या सुद्धा तक्रारी आतापर्यंत अनेक मंत्र्यांनी या संदर्भात केलेल्या आहेत. पण तरी सुद्धा यासाठीची भरीव तरतूद ही अर्थसंकल्पात आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरूच ठेवण्यावर आपलं जे ठाम मत आहे ते सांगितलं आणि या संदर्भातली घोषणा केली आहे. भर सभागृहात आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा हे आश्वासन दिल्यानंतर आगामी वर्षभरामध्ये लाडक्या बहिणींचं स्वप्न पूर्ण होणार का आणि हफ्ता 1500 वरून 2100 होणार का हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लाडक्या बहिणी याच एका निर्णयाची वाट पाहत आहेत, याच एका घोषणेची वाट पाहत आहेत की कधी एकदा हा हफ्ता जो आहे तो वाढतोय. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? सातत्यानं योग्य वेळी रक्कम वाढवण्याचं आश्वासन जे दिलं जातं या सरकारकडून, यंदा तरी ते सरकार पूर्ण करणार का? आपल्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा हे सरकार खुश करणार का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, भावना या योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या.